त्यांना कायद्याची कोणती भीती न बाळगता रस्त्यावर लोकांना मारहाण करणे, त्यांची जनावरे नेणे, आणि जनावर कोणाची आहे? शेतकऱ्यांची आहे. आणि ते जनावरे आतापर्यंत करोडो रुपयांची जनावरे गेली कुठं हे पत्ता लागलेला नाही. जप्त तर केली, मारलं आम्हाला, त्याचा हिशोब कुठे आहे? कोणत्या गोशाळेमध्ये आहे? याचं काही रेकॉर्ड नाही. हे लोक पोलीसवाल्यांना सुद्धा दामदपटी करतात, त्यांना दादागिरी करतात त्यांच्यावर सुद्धा. परंतु अशा लोकांवर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि याच्यानंतर मी शफीकभाई बोलणेवाले शफीकभाई यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मैं कोई बात करने को तो नहीं आया, खाली इतना ही बोलूँगा कि मैं पूरी मुसलमान कौम की तरफ से, पूरे समाज की तरफ से, कुरैशी बिरादरी का जो भी मोर्चा है उसके अंदर ज़ाहिर पार्टिबा घोषित करता हूँ। और ये कहता हूँ कि मुसलमानों को भी ये कहता हूँ कि भाई ये मोर्चा सिर्फ कुरैशी बिरादरी का नहीं है। मॉब लिंचिंग में सिर्फ कुरैशी बिरादरी नहीं मारी गई है, मुसलमान 50% मुसलमान भी मारा गया है। तो तमाम मुसलमान से कहता हूँ कि भाई सामने आकर जुड़े। और मैं यहाँ पे मेरी बात ख़त्म करता हूँ। शुक्रिया साहब. त्याच्यानंतर आपल्या पूर्णा शहराचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धनजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी विचार व्यक्त करावे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशदादा कांबळे, मंचावर उपस्थित आमचे मौलाना साहेब, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित पूर्णा शहराचे माजी नगराध्यक्ष आमचे नेते हाजीभाई कुरैशी, जाकीरभाई कुरैशी, माझे नेते मार्गदर्शक अब्दुल मुजीबभाई, पूर्णा नगरपालिकेचे गटनेते मार्गदर्शक उत्तमभाई खंदारे, दादारावजी पंडित, अखिलभाई, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे साहेब, आमचे MIMचे शफीकभाई, सलीमभाई कुरैशी व सर्व सन्माननीय, आज आपण या ठिकाणी या मूक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. या ठिकाणी असं आपल्या निदर्शनास येते की या देशामध्ये आपल्या जाणून बुजून मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने, कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून मुस्लिम समाजाचा द्वेष होतो, अन्याय होतो, अत्याचार होतो. महाराष्ट्रामध्ये गोवंश बंदी हत्या कायदा आणला. त्या कायद्यानंतर असं झालं की जिथं जिथं गाड्यांमध्ये जनावरं दिसायले त्या ठिकाणी जाऊन आताच नमूद केल्याप्रमाणे काही संघटनेचे पदाधिकारी लोक त्या ठिकाणी जाऊन मुस्लिम व्यक्तींना मारहाण करीत आहेत. मला या ठिकाणी आज आवर्जून सांगायचे की रोप सरनं सांगितल्याप्रमाणे, आमच्या अतिकनं सांगितल्याप्रमाणे यांना अधिकार दिलाय कुणा? आमच्या लोकांवर अन्याय करण्यासाठी, अत्याचार करण्यासाठी यांना परवानगी दिली कुणा? हे तुम्ही आम्ही जाणून घेतलं पाहिजे. आजच्या या मूक मोर्चा प्रसंगी मला सांगायचंय मित्रांनो, येणारा काळ फार अवघड येणार आहे. कारण या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे, पण या देशातील सत्ताधारी पक्ष, सत्ताधारी लोक
वेगवेगळ्या माध्यमातून संविधान बदलण्याच्या गोष्टी करत आहात. संविधान बदलणे काय शक्य नाही, पण ते असे नवीन नवीन मायनर ॲक्ट्स काढून, कायदे काढून आपल्या तुम्हाला आम्हाला हे अन्याय करण्याचा जे प्रयत्न चालू आहे ते फक्त आणि फक्त संविधानाला एक पळवाट म्हणून, एक काहीतरी संविधानाच्या विरोधात म्हणून काहीतरी छोटे मोठे कायदे करत आहेत. या देशामध्ये संविधानापेक्षा काहीच महत्त्व नाही आहे. संविधानामुळे हा देश चालू आहे. या राज्यकर्त्यांना हे कधीच लक्षात येणार नाही. आज फक्त मुस्लिम समाजावर किंवा कुरेशी बिरादरीवर जे अन्याय होत नसून सर्व देशातल्या सर्व तळागाळातल्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आहे. पण आज आपल्याला फक्त दाखवायचा प्रयत्न करतात की या देशामध्ये फक्त मुसलमानांसोबतच भांडण आहे, मुस्लिमांचंच भांडण चालू आहे. पण परिस्थिती अशी नाही मित्रांनो. आज ते गोवंशबंदी हत्या कायदा काढून या लोकांवर कुरेशी बिरादरीवर जे अन्याय चालू आहे, अत्याचार चालू आहे, त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. आणि माझ्या वतीनं, माझ्या समाजाच्या वतीनं सर्व कुरेशी बिरादरीला व मुस्लिम समाजाला आमचा पाठिंबा आहे असे या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो. जय भीम.